नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी कोकण रेल्वेने गावचा प्रवास केलेला. तुमच्यापैकी ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ झाल्यानंतर तो नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या गावी म्हणजेच माझ्या वडिलांच्या गावी जाणार आहे. माझ्या वडिलांचं गाव कोणतं आहे आणि माझं गावचं घर कसं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडा गावी फेरफटकासुद्धा मारूयात, त्यामुळे हा व्हिडिओ जरा इंटरेस्टिंग होणार आहे. आणि बाहेर पाहू शकता अजून अंधार आहे, तर आपली जर्नी आपण थोड्या वेळाने सुरुवात करूयात. तर आपल्या जर्नीची सुरुवात होते मुंबई गोवा हायवे म्हणजेच NH66 वरून. राजापूरच्या फ्लायओव्हरवरून आपण पुढे ओणीच्या दिशेने निघालेलो आहोत. सकाळी लवकर निघायचा प्लॅन होता, पण थंडी खूप जास्त असल्याने कोवळं ऊन पडल्यावरच घरातून बाहेर पडायचं ठरवलं. हां, तर माझ्या गावाबद्दल म्हणजेच माझ्या वडिलांच्या गावाबद्दल सांगायचं झालं तर ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं होतं की माझा जन्म हा मूळचा मुंबईचा. माझं सर्व शिक्षणसुद्धा मुंबईमध्येच झालेलं. पण गावची ओढ जशी सर्व मुंबईकरांना असते तशीच मलासुद्धा आहे. शाळेला सुट्टी पडली की दुसऱ्या दिवशी मी ट्रेनने गावी पोचायचे. त्यावेळी गावाला भरपूर माणसं असायची. माझी आजी, आबा म्हणजेच माझे आजोबा असायचे आणि माझ्या भावंडांसोबत भरपूर मजा मस्ती असायची. ओणीचा फ्लायओव्हर संपल्यानंतर आपण लेफ्टला वळलेलो आहोत आणि इथूनच पुढे पाचल फाटा आहे. बोर्ड तुम्हाला दिसत असेल, इथून पुढे अनुस्कुरा घाट मार्गे कोल्हापूरला जाण्याचा रस्ता आहे. इथून पुढे राईट साईडला सौंदळचं रेल्वे स्टेशन आहे. तर तुम्हाला आता समजलंच असेल की आपण पाचलच्या दिशेने चाललेलो आहोत. आता आपण सौंदळच्या बाजारपेठेत पोचलेलो आहोत आणि नेमकं आजच सौंदळचा आठवडा बाजारसुद्धा आहे आणि त्यामुळेच आज एवढी गर्दी दिसते इकडे. आपण पाचलला पोचलेलो आहोत. पाचलवरून राईटला जो फाटा फुटतोय तो माझ्या गावी जातो. पण आधी आपण पाचल ST स्टँडजवळ जाऊन नाश्ता करून घेऊयात आणि नंतर गावाला निघूयात. हा आहे पाचलचा ST स्टँड. समोरच एक लाल परीसुद्धा उभी दिसते. ती कोल्हापूरच्या दिशेने निघाली आहे. पाचल ST स्टँडच्या समोर एक प्रकाश नावाचं हॉटेल आहे. ते थांबले मी आणि नाश्ता केला थोडा. खूप छान आणि कांदा भजी आहे ना, ह्याच्यावर मी चटणी खूप छान. तिथे आल्यापासून नक्की ट्राय करा चटणी आणि मिसळ. पाचलमधून नाश्ता करून झाला आहे आणि आता मी पाचलमधून लेफ्टला वळून सरळ माझ्या गावाला जाणार आहे.
आमच्या गावची वेस. वेस ओलांडल्यावर समोर सह्याद्री पर्वत रांगा दिसायला लागतात. पर्वत रांगांच्या पलीकडे कोल्हापूर आहे. हा जो तिठा आहे त्याला मुरांबा असं म्हणतात. आमच्या वाडीमध्ये जाण्यासाठी आपण राईटला जाणारा जो रस्ता आहे त्याने न जाता सरळ जाणाऱ्या रस्त्याने जाणार आहोत. हे आहे आमच्या गावातलं हायस्कूल, काळेश्वर विद्यालय. तुमच्या गावात पण यायचे का असे टेम्पोवाले? हा आहे विसावा आंबा ST स्टॉप आणि आमच्या वाडीमध्ये जाण्यासाठी इथूनच राईटने आत जावं लागतं. ही आहे आमची साळवीवाडी आणि ही दिसत आहेत ती सर्व साळवी कुटुंबियांची घरं. तर मी अशा प्रकारे माझ्या गावात पोचलेले आहे. पाचलच्या ज्या आसपास जी गावं आहेत, जे राहणारे आहेत त्यांना म्हणजे आतापर्यंत कदाचित कळलं असेल की कोणतं गाव आहे ते. आणि ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते की हे गाव आहे मूर, राजापूर तालुक्यातलं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव. आणि मी आता सध्या माझ्या वडिलांच्या गावी मी पोचलेले आहे. तर आता आपण घर कसं आहे ते बघूयात आतून. चला. जी पहिली रूम दिसते ना ती आमची आहे. काय चालू आहे? काय आज स्पेशल? कोंबडा? आज स्पेशल कोंबडा केलाय. कोंबडा आणि वडे. तर हे आहेत माझे आई वडील, म्हणजे माझे पप्पा आणि माझी मम्मी. हे दोघंही मुंबईला राहतात, पण त्यांचं सध्या गावी काम होतं त्यामुळे ते गावी आले आहेत. आणि आम्ही असंच मग गावाला भेट द्यायला आलो. हे आमचं बॅकयार्ड आहे. खूप मोठं आहे घर आमचं, त्यामुळे सगळं दाखवणं म्हणजे शक्य नाही होणार, कारण की लॉक वगैरे आहे सगळ्यांचेच. आमचंच घर फक्त ओपन आहे. कोणी नाही राहत गावामध्ये. आजी आजोबा होते तोपर्यंत घर ओपन होतं. आता फक्त गणेशोत्सव आणि शिमग्यासाठीच किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीतच घरात माणसं दिसतात, नाही तर इतर पूर्ण गावच रिकामं असतं. आणि त्यामुळे हे बघा जंगल बिंगल पण वाढलं आहे. तर त्यामुळे इथे काय दाखवण्यासारखं नाही आहे. तुम्हाला मी बाकीचं दाखवेन. हे मागचं आमचं जे बॅकयार्ड आहे त्याच्यामध्ये नारळाच्या झाडाला मिरीची वेल आली आहे. खूप वरपर्यंत गेली आणि भरपूर मिऱ्यासुद्धा लागल्या आहेत त्याला, अजून हिरव्या आहेत. आता माझ्या घरासमोरच्या अंगणात आहे, म्हणजेच खळ्यात आहे.
आणि इथे खूप मस्त वातावरण आहे सध्या आणि त्या वातावरणाचा मी आनंद घेते. स्वाती अय्या, मी ओळखलीच नाही, किती वर्षांनी बघितली मी. हे ना आमचे काका आहेत, त्यांचं घर आहे आणि ही त्यांची आई आहे आणि ही माझी आत्या आहे, म्हणजे याच घरात जे काका राहतात ना त्यांची मोठी बहीण, तिची मुलगी आहे स्वाती. हे आहे आमच्या वाडीतलं मंदिर, जांगलदेव मंदिर. इथून पुढे जो रस्ता गेलाय तो जातो आमच्या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्रीदेव काळेश्वर मंदिराकडे. हा रस्ता खरा 4 व्हीलरचा आहे, पण रहदारी नसल्यामुळे तिथे एक साधीशी पायवाट राहिली आहे. साफसफाई केल्यानंतर पुन्हा रस्ता मोकळा होतो. ही आहे मंदिर परिसरातली देवराई आणि समोर दिसतंय ते एक काळेश्वर मंदिर. या देवळाच्या आसपास झाडं असल्यामुळे आणि मंदिर कौलारू असल्यामुळे मंदिराच्या आत गेल्यावर थंडावा जाणवतो. मंदिराच्या आत गेल्यावर एक शंकराची पिंड दिसते आणि गणपतीची सुद्धा मूर्ती दिसते. गाभाऱ्यामध्ये फक्त पुजाऱ्यांना जाण्याचीच अनुमती आहे. मंदिरात गेल्यावर जी शांतता आणि जी स्पिरिच्युअल एनर्जी आपल्याला अनुभवायची इच्छा असते ती इथे येऊन पूर्णपणे जाणवते. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो. दर्शन घेण्यासाठी आणि नवस करण्यासाठी खूप लांबून भक्त येतात. आत्ताच आपण दर्शन घेऊन आलोय. हा जो समोरचा रस्ता दिसतोय ना, त्या रस्त्याने आपण खाली आलो आणि खाली आल्यावरती तुम्ही जर बघितलं तर समोरच नदी आहे पायथ्याशी, म्हणजे हा डोंगरावरती ते मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याशी ते समोर नदी आहे. नदी पूर्ण गावामध्ये आमच्या वरच्या बाजूला जरी गेलं तर तिकडे पण आहे, तिथे पण आहे. वाघोटन नदी जाते आमच्या गावातून. ॲक्च्युली नदी त्या बाजूने जाते आणि नदीचा एक प्रवाह या बाजूने आला आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही मला माहीत नाही, मला येतोय आवाज. खळखळ खळखळ नदी वाहते. एक प्रवाह आला आहे या साईडने, तर तो जरा त्यामुळे पाणी ते काय म्हणू त्याला आपण, स्टील वॉटर आहे, ते वाहत नाही आहे, ते कोंडल्यासारखं झालं आहे ते पाणी. आणि नदीचं म्हणाल ना तर आमच्या पूर्ण गावामध्ये आहे नदी. अगदी सह्याद्रीतून ती उगम पावते वाघोटन नदी आणि ती पूर्ण गावातून वाहत सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर फॉर्म करते रत्नागिरी जिल्ह्याबरोबर. तर मी प्रयत्न करीन तुम्हाला की अजून मी तुम्हाला स्पॉट दाखवीन गावचे वेगळे वेगळे. एका व्हिडिओमध्ये ते शक्य नाही आहे, तर व्हिडिओ असेच बघत राहा.
आणि तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगत राहा मला. तर जेवण रेडी झालं आहे आता आणि आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो आहे. आज जसं मगाशी तुम्हाला दाखवलं तसा गावठी कोंबडा आहे आणि वडे आहेत. इथे मम्मी पण जेवते आणि पप्पा पण जेवत आहेत. सगळे आम्ही एकत्र बसलो आहे जेवायला आणि जेवणाचा आम्ही आनंद घेतो आहे. मस्त. हा झणझणीत आहे खरंच. मस्त आहे. सुकं पण छान आहे आणि हा जो रस्सा केला तो पण एक नंबर आहे. पप्पा कसं आहे? छान आहे. पप्पांना विचार. छान छान. मम्मी मस्त. आमचं जेवण झाल्यानंतर पप्पांची काकी म्हणजेच आमची आजी मला भेटायला आलेली. तिच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. तिथं आहे, तिथं आसपास कोणतं घर आहे तिथं. हो. इकडं काय, इकडं पण 40 रुपये आहे नारळ. पातळ घ्या 40 रुपये नारळ. आम्ही गणपतीच्या जातीच नारळ काहीतरी आणली. तर संध्याकाळ झाली आहे आणि आता माझी राजापूरला जायची वेळ झाली आहे. जरा लवकरच निघावं लागेल कारण इथून पोचायला राजापूरला थोडा वेळ लागतो. म्हणजे काळोखाच्या आधीच मला निघावं लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला घर दाखवायचं होतं आणि आमच्या गावचं मंदिर दाखवायचं होतं. बाकी गोष्टी ज्या आहेत गावातल्या दाखवण्यासारख्या त्या आम्ही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये कवर करायचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मूर गावाच्या आसपासची जी मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आपलं गाव कमेंटमध्ये मेन्शन करा. तुमच्यासुद्धा काही आठवणी असतील या परिसराशी संबंधित तर त्यासुद्धा कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोचवा. तुम्हाला एखादी गोष्ट सजेस्ट करायची असेल तीसुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा कमेंट्सद्वारे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या गावच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.